गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती जिल्ह्यातील नांदुरा या गावात सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत मुरके सर यांनी आपली स्वमालकीची जमीन दान देत 2014 साली या संस्थेची स्थापना केली। या संस्थेत विविध जातींच्या गायी, अपघातग्रस्त गायी, दिव्यांग गायी, गोपालकांना पालनपोषण न होऊ शकणाऱ्या भाकड गायी या गोकुलम गौरक्षण संस्थेत आणून दिल्या जातात। इथे आल्यानंतर या गायींना सकस आहार देऊन शुश्रूषा व चिकित्सा करून सुदृढ बनवल्या जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा त्या दिल्या जातात। इथे काम करणारे डॉक्टर हे सेवाभावी असतात। त्यांना कोणत्याही प्रकारे मानधन किंवा पगार नसतो। तर चला तर मित्रांनो, यासंबंधी अधिक जाणून घेऊया गोकुलम गौरक्षण संस्थेचे ट्रस्टी यांच्याकडून। नमस्कार, मैं विनय बोथरा, ट्रस्टी गोकुलम गौरक्षण संस्था। ये संस्था पिछले 2012 में इसकी संकल्पना रखी गई। ये वो 2012 से 2013 में आदरणीय मुरके साहब ने इसकी संकल्पना रखी। ये वह श्रीमान हेमंत जी मुरके साहब और करुणा जी मुरके का संकल्प था कि एक गौशाला का निर्माण यहाँ होना चाहिए। तो इस कड़ी में हम लोगों ने पूरे देश में करीब 80 गौशालाओं को विज़िट की। क्या होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए। पहले मन में यही बात थी कि गौशाला यानी चारा खिलाना और पानी पिलाना, ये दो काम गौशालाओं में जनरली एक गाय का आसरा रहे, ऐसी गौशाला की एक संकल्पना मन में थी। लेकिन जब हम लोगों ने पूरे देश की गौशालाओं में भ्रमण किया, तब समझ में आया कि बहुत सारी चीज़ें गौशालाओं में करने जैसी है। जब हम लोग नागौर पहुँचे, नागौर में हमने जो चिकित्सा सेवा देखी, उसके बाद में डॉक्टर साहब ने संकल्प किया कि यह काम अपने को करना है, क्योंकि जहाँ पे भी एक्सीडेंट्स होते हैं और उसके बाद में वो पशु वहीं पर उसका देहांत हो जाता है। यहाँ आने के बाद में वो संकल्प लेके काम शुरू किया। लुनिया परिवार, जसवंतराज जी लुनिया साहब, वो भी गोकुलम के ट्रस्टी हैं, वो सामने आए और उन्होंने अपने ओर से 2 एम्बुलेंस गोकुलम को पेश की। अभी 200 किलोमीटर के पेरीफेरी में जहाँ पे भी कहीं एक्सीडेंट होता है तो अपनी एम्बुलेंस जाके उस पशुधन को ले आती है और यहाँ पर उसका इलाज होता है। पहले डॉक्टर बहादुर साहब शुरुआत में हमसे जुड़े और उन्होंने यहाँ पर अपनी चिकित्सा सेवा देना शुरू की। अभी हमारे पास में करीब 10 डॉक्टर्स हैं, जिनमें डॉक्टर किनगे, डॉक्टर पाटिल, डॉक्टर खेरडे, डॉक्टर इखार, डॉक्टर उम्बरकर एवं ऐसे 10 डॉक्टर्स लोग हैं जो अपनी सेवाएं, डॉक्टर गिरी, 10 डॉक्टर्स हैं जो अभी अपनी सेवाएं यहाँ पर दे रहे हैं और वो सब निःशुल्क सेवा यहाँ पर देते हैं। डॉक्टर गोविंद लावटी साहब, डॉक्टर CN कुलकर्णी साहब, जो जाने माने आर्थोपेडिशियन अमरावती के हैं, इन लोगों ने भी अपनी सेवाएं यहाँ पर दी। यहाँ के स्टाफ को अपनी ऑपरेशन थिएटर में बुलाकर उन्हें बढ़िया ऑपरेशंस कैसे हो सकते हैं उसके लिए ट्रेनिंग भी इन लोगों ने दिया। तो ऐसे यहाँ पर जीवदया का काम, बड़े कठिन से कठिन ऑपरेशंस यहाँ पर संभव हो पा रहे हैं। इस कड़ी में एक अस्पताल का निर्माण, करीब 3 करोड़ के लागत का एक जो अस्पताल का निर्माण यहाँ पर अभी शुरू है। बीच कोविड की व्यवस्थाओं में एवं थोड़ा नोटबंदी के बाद में थोड़ी कठिनाइयाँ जरूर आई है, लेकिन अभी लगभग बिल्डिंग का निर्माण अब कंप्लीट हो चुका है। अब ऑपरेशन थिएटर्स और कुछ काम बचे हैं, तो वो लगता है कि इस 3-4 महीने में वो भी काम पूरे होके और एक बढ़िया अस्पताल यहाँ पर गौ सेवा में समर्पित हो पाएगा। फॉरेस्ट से भी अगर कोई पशु बीमार पड़ते हैं तो वो पशु फॉरेस्ट वाले यहाँ ला के देते हैं, उसका इलाज होने के बाद में उसको फिर फॉरेस्ट में सौंप दिया जाता है। ऐसी सेवाएं यहाँ पर जीवदया की यहाँ हो रही है। एक मिशन यहाँ पर हम लोग अडॉप्ट किए हैं, वो है ब्रीड डेवलपमेंट का। समाज को बहुत अच्छी गायों का ब्रीड दूध मिले
और अच्छी गाय समाज को जाए, यह भी एक उद्देश्य के अंदर हम लोग ब्रीड डेवलपमेंट का भी काम कर रहे हैं। और तीसरा जो मेन जो उद्देश्य है गोकुलम का, कि गाय गौशालाओं में आप कितनी रख पाओगे, बहुत गौशाला गाय हम नहीं रख पाएंगे। एक्चुअली गाय रखने का या गाय का जो मैका है वो गोकुलम हो, लेकिन उसकी ससुराल जरूर किसानों का जो घर होता है वही होना चाहिए। पिछले कुछ वर्षों में हमने गाय या बैल पालने से किनारा कर लिया। किसान अभी ट्रैक्टर पर खेती करता है एवं हमने पूरा रासायनिक खाद यूज़ करके पूरे ज़मीन को हमने बेउपज कर दिया है। तो अभी यहाँ पर हम लोग एक हॉल हमने यहाँ पे बनाया है। करीब 3000 किसानों को हम ट्रेनिंग देते हैं कि ऑर्गेनिक खेती कैसे हो, और उस ऑर्गेनिक खेती का ट्रेनिंग इसमें होता है। इसके अलावा वो किसान को 10 एकड़ भूमि एक गाय से समृद्ध हो सकती है, इसका ट्रेनिंग यहाँ पे दिया जाता है। जब किसान पूरा ट्रेनिंग कंप्लीट कर लेता है तो उनको यहाँ से गाय दी जाती है। तो वो गाय घर पे रख कर और अपनी ज़मीन को समृद्ध कर रहा है, वो प्रयास हमारे। क्योंकि गाय बचेगी वो सिर्फ किसान के यहाँ पर ही, गौशालाओं में ज़्यादा गाय जिंदा नहीं रह सकते, या उनका एक मर्यादा भी है। लेकिन किसानों के घर अगर फिर से अगर गाय जाती है तो उसका बचना भी संभव हो पाएगा, और अच्छे से अच्छा अनाज देश के सभी लोगों को मिल पाएगा। यह 3 मिशन लेकर गोकुलम का प्रयास चल रहा है। करीब करीब 45 एकड़ ये भूमि है, और मुर्के परिवार अपना पूरा समर्पण यहाँ पर दे रहा है। सारे दानदाताओं से जो दान प्राप्त होता है उससे ये पूरा काम चलता है। यहाँ पर अच्छे चारे की व्यवस्था, अच्छे चिकित्सा की व्यवस्था, अच्छे पानी की व्यवस्था, ये सारी हमारी प्रायोरिटीज़ है। और पिछले 6 वर्षों में हमने जो प्रयास जो संभव या देश से जहाँ से भी हमको बहुत अच्छे चीज़ें जो दिखती है वो यहाँ इम्प्लीमेंट करने का हमने प्रयास किया है। शुरुआत में हमने गायों को बांधने के लिए शेड बनाए थे। अभी विगत 2 वर्षों पहले यहाँ पर हमने मुक्त संचार गोठे का निर्माण किया है। जो भी अच्छी चीज़ें दिखती है वो चीज़ें यहाँ पर हम लोग लाने का एवं यहाँ पर इम्प्लीमेंट करने का प्रयास करते हैं। धन्यवाद। मी डॉक्टर दिलीप गंगाधर बंधू पाटील। मी पशुसंवर्धन खात्यामध्ये पशुधन विकास अधिकारी बनून 35 वर्ष सेवा केल्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो। त्यानंतर मी गोकुलम गोरक्षण संस्था इथे आम्ही 7 डॉक्टरांची आमची टीम आहे। आम्ही सगळे लोक इथे सेवा देतो। आम्ही सेवाभावी वृत्तीने काम करतो आणि मग इथे कधीही जनावरे आजारी हो, आमच्यापैकी कोणीही जो कोणी अवेलेबल असेल ते सगळे लोक इथे येऊन ताबडतोब त्या जनावरांची औषधोपचार करण्याकरता सगळे मदत करतात। यामध्ये आमच्याकडे गायनेकोलॉजिस्ट आहेत, आमच्याकडे फिजिशियन आहेत, आमच्याकडे सर्जन्स आहेत। त्यामुळे जितके काय डॉक्टरांना क्लिनिकली ट्रीटमेंट करण्यासाठी जे काय डॉक्टर उपलब्ध लागतात ते सगळे डॉक्टर आमच्याकडे उपलब्ध आहेत। आम्ही शेतकऱ्यांकडे जे कोणतं आजारी जनावर असेल, कुठल्या आजारानं असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल, फ्रॅक्चर झालेलं असेल, कुठल्याही प्रकारचा आजार असो, कुठल्याही प्रकारची याला मोठा शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, हे सगळे जनावरं शेतकरी इथं आणतात। किंवा आमच्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत। ॲम्ब्युलन्स जाऊन जनावर घेऊन येतात आणि आम्ही इथे त्यांना सेवाभावी वृत्तीनं त्यांची सगळी ट्रीटमेंट करून देतो, त्यांचे ऑपरेशन्स करून देतो। त्यांच्या आजारी असेल तर त्यांना औषधोपचार करून जनावर योग्यरित्या दुरुस्त करून मगच शेतकऱ्याला आम्ही ते परत देतो। यामध्ये आम्ही आता जे नवीन विज्ञान निघतं आहे, नवीन टेक्निक्स निघत आहेत, नवीन दररोज प्रोसिजर्स आहेत, या सगळ्या शिकण्याकरिता, या सगळ्या पाहण्याकरिता आम्ही भारतभर प्रवास करत असतो। गेल्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही लुधियानाला गडवासू म्हणून वेटरनरी युनिव्हर्सिटी आहे, त्या गडवासू युनिव्हर्सिटीला जाऊन तिथे भेट दिली। तिथली ट्रीटमेंट करायची पद्धती काय आहे, तिथली फ्रॅक्चरची पद्धती काय आहे, तिथल्या सर्जरीच्या पद्धती काय आहे, त्या आम्ही शिकून घेतल्यात आणि त्या आम्ही आमची इथं अप्लाय करतो आहेत। आमच्या इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्या जो निदर्शनास आला या सगळ्या औषधोपचार करत असताना तो आहे जनावरांचं फ्रॅक्चर होणे, म्हणजे जनावरांचा पाय मोडणे। जनावरांचं पाय मोडणे म्हणजे ते जनावर आज कामातून जातं असं सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे। यामध्ये आपल्याला आम्ही ज्या जुन्या पद्धती आहेत त्यामध्ये आम्ही स्प्लिंट म्हणजे आधार आपल्याला त्याला द्यावा लागतो। प्लास्टर करताना त्याला आधार आपण देतो। हा आधार आम्ही लाकडाच्या, आपल्या बांबूच्या कमच्या ज्याला म्हणतो आपण, त्या टाकून आपण ते आधार देत होतो। परंतु आम्ही पंजाबला असं पाहिलं, लुधियानाला, की ते ॲल्युमिनियमच्या स्ट्रीप वापरतात
आम्ही त्याचा इथं उपयोग चालू केला आणि आम्हाला ट्रिमेंडस त्याच्यापासून फायदा मिळाला. जनावरांचा फ्रॅक्चर दुरुस्त होण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आमचं वाढलं, कारण ते ॲल्युमिनियम मजबूत असतं आणि त्याला आम्ही पहिले प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरत होतो प्लॅस्टर जोडण्याकरता. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरत नाही आम्ही. त्यामध्ये आता एक काफ्टिक फायबरचं एक मटेरियल येतं, ते मटेरियल आम्ही वापरतो आणि त्याच्यापासून आम्ही ते थोडं महागलं येतं, परंतु अतिशय चांगलं प्लॅस्टर ते तयार होतं. त्याच्यामध्ये तिथून आम्ही पुन्हा एक नूरमहल एक गोरक्षण आहे पंजाबमध्ये, तिथे पण आम्ही गेलो. तिथल्या गोरक्षणमध्ये ते कशा प्रकारचे औषधोपचार करतात, कशा प्रकारचे जनावर वागवतात, तो पण आम्ही तिथला अभ्यास केला आणि ते सगळं जे काय भारतामध्ये जिथं जिथं चांगलं असेल ते आम्ही इथं अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी आम्ही पुन्हा एक नवीन प्रयोग केला की या फ्रॅक्चरमध्ये जो आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता, एक IVR म्हणजे इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इज्जतनगरला. तिथले ज्यांचे फ्रॅक्चरचे एक मोठे सायंटिस्ट आहेत डॉक्टर ऐथल म्हणून, त्यांना आम्ही इथं बोलावलं, त्यांना इथं पाचारण केलं. जिल्ह्यातले डॉक्टर्स, अमरावती जिल्ह्यातले, अकोला जिल्ह्यातले, आपल्या परिसरातले, इव्हन भंडाऱ्यापासून चंद्रपूरपासून काही डॉक्टर्स इथं आलेत. त्यांना आम्ही त्यांचा इथं सेमिनार घेतला आणि एक्सटर्नल फिक्सेटर टेक्निक नावाचं नवीन टेक्निक आहे हाड जोडण्याकरिता, ते देखील आम्ही इथं त्यांच्याकडून शिकून घेतलं. आणि फक्त आम्ही शिकलो नाही किंवा फक्त आमच्या इथंच आम्ही वापरत नाहीत, तर हा प्रचार प्रसार ग्रामीण भागापर्यंत व्हावा म्हणून आम्ही खेड्यापाड्यातल्या आमच्या डॉक्टर लोकांना इथं बोलावलं, त्यांना इथं क्लास घेतला, त्यांना इथं सगळं ते टेक्निक शिकवलं, नव्हे प्रॅक्टिकल केलं फ्रॅक्चर झालेल्या जनावरांचे, आणि त्याचं पर्क्युलेशन शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचलं पाहिजे ते टेक्निक, या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला त्यामध्ये अतिशय आनंदाची बाब अशी की अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे. यामध्ये फ्रॅक्चर दुरुस्त होत आहेत, मुख्य जनावरांचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आजारी जनावर तर आम्ही 100% इथं दुरुस्त होण्याचा प्रयत्न आहे. मोठमोठे ऑपरेशन्स आहेत, रुमॅनॉटॉमी आहे, इव्हन सिजेरियन आहेत. तुमचे म्हणजे बच्चे आडवं होतं, निघत नाही, लोक ओढतात, ते गाईचा जीव जातो, त्या वासराचा जीव जातो, तो जाऊ नये. गाय आणि वासरू दोघे जण जगलेत पाहिजे, त्याकरता आम्ही ते सिजेरियन पण करतो. आणि हे सगळं करत असताना अतिशय आनंदाची बाब अशी की आम्हाला शेतकऱ्यांचा पण चांगला सपोर्ट मिळतो आहे, ग्रामीण लोकांचा चांगला सपोर्ट मिळत आहे. आणि जे ग्रामीण लेव्हलला काम होऊ शकत नाही, छोट्या दवाखान्यामध्ये जे ऑपरेशन्स होऊ शकत नाही, ज्या ट्रीटमेंट होऊ शकत नाहीत, त्या ट्रीटमेंट्स इथं करतो आहेत. इव्हन आम्ही आपलं एखादा जनावर आजारी असेल तर त्याचं सगळं रक्त तपासणी, त्याची एक्सरे, त्याच्या सोनोग्राफी, या सगळ्या पद्धतीचं अप्लाय करतो आहे. आणि रक्तच नव्हे तर एखादी जखम असेल त्या जखमीचा पू आम्ही लॅबॉरेटरीला पाठवतो, तो तपासतो आणि कोणत्या प्रकारचे अँटीबायोटिकने ते दुरुस्त होईल तेच अँटीबायोटिक इथं वापरतो. म्हणजे जास्त अँटीबायोटिकचा वापर होणार नाही, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट कसे मिळतील या दृष्टीने आपण प्रयत्न करून जनावर अतिशय चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्याचा या संस्थेचा मानस आहे. आणि हे सगळं करत असताना आता आम्हाला काही लिमिटेशन्स आलेले आहेत, जागा नाही, आमच्याकडे ऑपरेशन थिएटर नाहीत, आमच्याकडे काही गोष्टी कमी पडतात. त्यासाठी आम्ही एक मोठ्या प्रकारचं इथं आदरणीय डॉक्टर हेमंत मुरके सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक मोठं इथं आपण हॉस्पिटल उभं करतो आहेत. एक मोठा हॉल 6000 स्क्वेअर फूटचं आपण तिथं एक हॉस्पिटल बांधतो आहे आणि त्याच्यामध्ये सध्या काम चालू आहे. त्यामध्ये एक्सरे असेल, त्यामध्ये सोनोग्राफी मशीन असेल, इव्हन C-आर्म असेल. C-आर्म जे माणसामध्ये ऑपरेशन हाडाचं ऑपरेशन करण्याकरता जे वापरलं जातं ते पण आम्ही इथं अप्लाय करतो आहे. आणि थोड्या दिवसात ते हॉस्पिटल चालू होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांचं चांगल्या प्रकारे औषधोपचार करून त्यांना होणारं नुकसान, जनावरांच्या वर होणारा औषधोपचारावर होणारा खर्च कसा कमी करता येईल, ह्या दृष्टीनं गोकुलम गोरक्षण संस्था हे प्रयत्न करत आहेत. धन्यवाद. ही गोवंश कल्याण वाहिनी गोकुलमची आहे. साधारणतः आपण पाहिलं असेल, एखाद्या मनुष्याचा अपघात होतो तर विविध संस्थेच्या असेल, हॉस्पिटलच्या असेल, विविध प्रकारच्या ॲम्ब्युलन्स असतात. परंतु एखादं जनावर जर कुठं ज्याचा अपघात झाला असेल, अशा अपघातग्रस्त जनावराला उपचाराकरिता पशु चिकित्सालयामध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये आणणं आज एक अत्यंत कठीण काम होतं. परंतु गोकुलमनी त्यावर एक मात केलेली आहे. आमच्या गोकुलममध्ये सन 2015 पासून ही ॲनिमल ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. आणि आमच्या गोशाळेचे ट्रस्टी लुनियाजी यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ अंजनीबाई नेमिचंद लुनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला गोकुलममध्ये ही पशुरुग्णवाहिका ॲनिमल ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही किंवा पेरीपेरीमध्ये 100 किलोमीटर अंतरामध्ये किंवा कधीकधी एखाद्या वेळेस
अन्य मध्य प्रदेशसारख्या जवळच्या राज्यातून असेल, मग यवतमाळ असेल, वर्धा असेल, अकोला असेल, अशा जिल्ह्यामधून पण आम्ही या गोवंश ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अपघातग्रस्त गोवंश इथं आणला जातो. पोलीसच्या माध्यमातून, पशुप्रेमीच्या माध्यमातून आम्हाला फोन येतो. त्याचबरोबर हे ॲम्ब्युलन्स जाते आणि रोडवर पडलेले जे अपघातग्रस्त पशु असतात त्या पशुला ही रुग्णवाहिका इथं उचलून आणते. त्यावर विविध प्रकारचे ट्रीटमेंट साधारणतः केले जातात आणि या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून महिन्याभरात किमान 20 गोवंश आम्ही साधारणतः उचलून आणतो आणि त्याच्यावर साधारणतः ट्रीटमेंट केली जाते. या ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे काय झालं की अपघातग्रस्त गोवंशाला सहज उचलून आणण्याची आमची एक ती सोय इथं झाली. त्याचबरोबर अशा प्रकारची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे. मी डॉक्टर चंद्रशेखर गिरी, सहाय्यक आयुक्त तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय, गोकुल गौरक्षणमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून जुळलेलो आहो. इथे आम्ही जवळजवळ ज्या काही गायी माझावर येत नव्हत्या अशा गायीमध्ये सिंक्रोनायझेशनचा कार्यक्रम राबवला. जवळजवळ गवळवच्या आणि गीर अशा मिळून जवळजवळ 50-55 गायीवर आम्ही सिंक्रोनायझेशनचा कार्यक्रम राबवलेला आहे. सिंक्रोनायझेशनचा कार्यक्रम जी गाय माझावर येत नाही त्याला आपण कृत्रिम हार्मोन्स देऊन म्हणजे 079 9व्या दिवशी आणि 10व्या दिवशी नैसर्गिक कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक अशा सगळ्याच्या सगळ्या गायी गाभण ठेवलेल्या आहेत. इथे एक पण गायी खाली नाही आहे. म्हणजे ज्या वंध्यत्व बाहेरून ज्या गायी आलेल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा इथं गवळव आणि गीरमध्ये प्रक्रिया करून आपण गायी इथे गाभण केलेल्या आहेत. तसंच सगळ्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग आपण स्प्रेड करत आहोत. दुसरं म्हणजे ही जी गाय आहे ही गाय जवळजवळ 2.5 वर्षापासून खाली आहे आणि ही राहत नव्हती. त्याच्यामुळं याच्यावर आपण कृत्रिम दुधाचा प्रयोग केला आणि आज आता जवळजवळ 5-6 महिने झाले ही जवळजवळ काही म्हणजे न व्याता जवळजवळ 6 लिटर दूध तिनं दिलेलं आहे. आता अजूनही 3-3.5 लिटर दूध देऊन राहिलेली आहेत आणि ही गाय ह्या प्रयोगानंतर गाभण राहायचे पण चान्सेस आहे. त्याच्यामुळं आता आपण ही गाय तपासली, सध्या खाली आहे, पण ही जेव्हा आपण लागेल तर ती ही गाय गाभण राहू शकते. पूर्ण भारतामध्ये 36 प्रकारच्या विविध गायीच्या जाती होत्या, परंतु मागच्या सरकारच्या चुकीच्या बीड पॉलिसीमुळे संपूर्ण भारतामध्ये केवळ 30 प्रकारच्या देशी गायीच्या जाती शिल्लक राहिल्या आहेत. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रकारच्या देशी गायींच्या जाती आहेत. आपण पाहिलं असेल की त्या मराठवाड्याच्या भागामध्ये लाल कंधारी नावाची जात होती. नाशिकच्या भागामध्ये डांगी आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लारी आहे. त्याचबरोबर जळगावच्या भागामध्ये देवणी आहे आणि विदर्भामध्ये गवळव नावाची जात आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 5 जाती आहेत. जर गवळव जातीचा विचार आपण केला तर गवळव जात ही साधारणतः आपलं जे विदर्भाचं वातावरण आहे 45 डिग्री सेल्सिअसचं त्या वातावरणामध्ये क्षमता टिकण्याची त्यामध्ये क्षमता आहे. त्याचबरोबर आज गोकुलममध्ये पण गीर नावाची जात आपण इथं संवर्धन करतो, गवळव नावाच्या जातीचं संवर्धन करतो. त्याचबरोबर इथल्या ज्या लोकल ब्रीड असेल त्या लोकल ब्रीडचं पण साधारणतः संवर्धनाचं काम या गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये केलं जातं. साधारणतः आपण ही एक गाय पाहत आहे, ही लोकल आपण ज्याला लोकल जातीची गाय आपण म्हणू, परंतु ही दोन्ही डोळ्यांनी आंधळी अशी ती गाय आहे आणि लहानपणापासून साधारणतः आपण हिचं पालनपोषण करता. 2015 पासून अगदी लहान असताना ही गाय या गोकुलममध्ये आली आणि तेव्हापासून अगदी दोन्ही डोळ्यांनी आंधळी असतानासुद्धा इथले कर्मचारी या गायीचं विशेष प्रकारे लक्ष घेतात. तिला चारा असेल, पाणी असेल, औषधोपचार आहे, या सगळ्या प्रकारची काळजी. जवळपास गोकुलममध्ये 7 ते 8 प्रकारच्या आंधळ्या जातीच्या गायीचं संवर्धन आतापर्यंत आपण केलेलं आहे. त्यातल्या 2 गायी मरण पावल्या आणि 2 गायी या एका गोपालकांना घेऊन गेलेल्या आहे. अशा प्रकारे आंधळ्या असेल किंवा अन्य ज्या व्याधीग्रस्त गायी आहे अशा गायींचं संगोपन गोकुलममध्ये करण्यात येते. गोकुलममध्ये येणारे ज्या गोवंश आहे ते वृद्ध, अपंग, म्हातारं, अपघातग्रस्त गोवंश आम्ही साधारणतः गोकुलममध्ये घेत असतो. त्याचबरोबर काही गायी गीर नावाच्या दुधाकरिता पण आम्ही इथे घेतलेल्या आहे. त्याचबरोबर गवळव नावाच्या ब्रीडचं संवर्धन करावं म्हणून गवळव जातीच्या पण गायी आमच्याकडे आहेत. साधारणतः या ज्या लोकांनी आणून इथं गाई अनेक लोक सोडतात, अपघातग्रस्त इथं गोवंश येतात, या सगळ्या गायी मिळून जवळपास आज गोकुलममध्ये 250 गोवंश आहे. ही संख्या कमी जास्त होत राहते. जेव्हा गायी इथून बऱ्या होतात त्या गायी आम्ही शेतकऱ्यांना पण देतो
काही पशुपालकांना आम्ही देतो, काही गायींचं नैसर्गिकरित्या इथे मृत्यू होतो आणि ही संख्या जवळपास 200, 250, 300 या साधारणतः संख्येमध्ये जवळ असते. आज 250 गोवंश या गोकुलममध्ये उपलब्ध आहे. सूरज गणपत प्रधान, रायनार सावरगाव तालुका घाटंजी, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. मी रुरल इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला आहे. 2018-19मध्ये माझा डिप्लोमा झालेला आहे. त्यात तिथे थेरॉटिकल नॉलेज मिळते, त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेजची गरज असते. त्याच्यामुळे मी गोकुलम संस्थेमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसाठी आलेलो आहो. तरी इथे चांगल्या प्रमाणात प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जातात असतात. बरेच इंजेक्शन देण्याच्या पद्धती, सलाईन वगैरे इतर गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात शिकवले जातात आणि तिथून आपण समोर प्रॅक्टिस करू शकतो. या उद्देशाने मी या संस्थेमध्ये दाखल झालेलो आहोत. पुढे चालून माझा उद्देश स्वतःचीच प्रॅक्टिस करणे किंवा स्वतः साईट बिझनेस वगैरे असा प्लॅन आहेत समोर चालून. मी डॉक्टर सुनील सूर्यवंशी गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये काम करतो. अमरावती येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत मुरके यांनी हे गोकुलम गौरक्षण सन 2014मध्ये सुरू केलं. आपली स्वतःची वैयक्तिक 47 एकर जमीन गोकुलम संस्थेला दान करून त्यांनी हा प्रकल्प 2014मध्ये सुरू केला. साधारणतः या प्रकल्प करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश हा होता की ज्याप्रमाणे मनुष्याकरिता लोक विविध प्रकारचे हॉस्पिटल उभे करतात, मग सरकारी हॉस्पिटल असेल, धर्मदाय दवाखाने असतील, परंतु पशूंची सुविधा व्हावी त्या दृष्टीनं इथे एक पशूंचं अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं एक पशुचिकित्सालय उभं व्हावं, त्या दृष्टीनं याची मुहूर्तमेढ डॉक्टर हेमंत मुरके यांनी 2014पासून प्रारंभ केली आणि आज हळूहळू टप्पे करता 6 वर्षामध्ये जवळपास या क्षेत्रामध्ये केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज गोकुलम गौरक्षण संस्थेचं नाव झालेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणावर या सगळ्या परिसरामध्ये पशुचिकित्सा, पशु उपचार आणि गोरक्षण संदर्भामध्ये आवश्यक ते सर्व विविध प्रकारचे प्रकल्प, विविध प्रकारचे चांगल्या प्रकारे कसं काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल अशा प्रकारची सगळी सुविधा गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये आहे. जनावरं पाळणं म्हणजे चाऱ्याची व्यवस्था करणं फार महत्त्वाचं असते आणि दुग्ध व्यवसाय करण्यासाठी सतत सकस चारा आणि त्याला हिरवा चाऱ्याचं त्याच्यामध्ये फार महत्त्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाची सायलेज निर्मितीचा जो प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं आपण ज्याला आंबवण घालून ठेवतो किंवा लोणचं घालून ठेवतो तसं त्याला सायलेज म्हणतात. हिरवा चारा, मका, ज्वारी किंवा हायब्रिड नेपियर, तर याचे हिरवे असताना त्याची कुटी करायची आणि कुटी ही हवाबंद करून ठेवायची. त्याच्यामध्ये त्याला आम्ही सायलोपीट म्हणतो. तर हे एक व्हर्टिकल सायलोपीट आहे आणि हे पूर्ण बांधलेलं आहे. 10 मेट्रिक टन याच्यामध्ये चारा मावतो आणि हा जेव्हा चारा भरपूर प्रमाणात असतो तेव्हा आपण त्याला त्याची कटिंग करून त्याची कुटी करून त्याला हवाबंद करून याच्यामध्ये बंद केलेला आहे आणि मग जेव्हा चारा आपल्याला हिरवा चारा नसतो तेव्हा या चाऱ्याचा 45 दिवसानंतर हा चारा आपल्याला खाण्यास उपयोग येतो आणि हा चारा जर आपण जनावरांना दिला तर जनावरांचं दूध आणि दुधाची क्वालिटी यामध्ये चांगला फरक आपल्याला दिसतो आणि सतत सकत चारा त्यांना मिळतो. तर हा या सायलोपीटचा आहे. आपण 2-3 पद्धतीनं करू शकतो चारा. ह्या एक खाली जमिनीमध्ये खोल खड्डा करून अशाच प्रकारचं बांधकाम करून त्याला डीप पद्धतीचं सायलोपीट म्हणतात आणि हा व्हर्टिकल सायलोपीट आहे. त्यानंतर आपण बॅक सायलेज पण करू शकतो की ज्याच्यामध्ये 500 किलोच्या बॅग, 100 किलोच्या बॅग अशा प्रकारे आपण बॅगमध्ये चारा भरून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा चाऱ्याची कमतूट असते तेव्हा आपण तो चारा आपण उपयोगात आणू शकतो. प्रकारे झालेलं हे सायलेज आहे. आता असा सुगंध घेतला
तर अतिशय चांगला सुगंध येतो आणि जनावरांना याचा सुगंध आवडतो. हा पिवळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा जो चारा होता त्याची कुटी ही आता पिवळसर रंगाची झाली आणि खाण्यासाठी रुचकर आहे. जनावरांना हा चारा जर खाऊ घातला तर त्यांना जो हिरवा चारा किंवा इतर चारा पचण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते तर याचं आधीच फर्मेंटेशन झालं असल्या कारणानं तर जनावरांना पचण्यात अतिशय लवकर हा पचतो आणि त्याच्यामुळे या चाऱ्यापासून दूध निर्मितीचं प्रमाण जास्त होते. म्हणजे आपल्याला मग त्याला आंबवण किंवा जे कॉन्सन्ट्रेट आपल्याला आपण देतो जनावरांना आलप म्हणतो तर तो कमी द्यावा लागतो आणि त्याच्यावर होणारा खर्च फार आपला वाचतो. आता हिरवा चारा आपल्याला मुबलक प्रमाणात जेव्हा असतो तेव्हा असा कुटी करून त्याचे जर आपण सायलेज हवाबंद करून ठेवली तर त्या हवाबंद केलेला चारा हा जनावरांना 45 दिवसात आपल्याला खायला मिळतो. तर इथे आपण यावर्षी 150 बॅग्स असं चारा निर्मिती केलेली आहे आणि जवळपास 500 किलो ची एक बॅग आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 किलोच्या बॅगमध्ये पण आपण असं हे करू शकतो. ज्यांच्या घरी शेतकऱ्यांच्या घरी मोठ्या मोठ्या जागा नसतात तर ते आपल्या 100 किलोच्या बॅग पोत्यांमध्ये सुद्धा ह्या चारा सायलेज बनवू शकतात आणि एक अल्पशा जागेत त्यांना एकावर एक रचून ठेवू शकतात. तर जागाही पण कमी लागते. किंवा मग सायलोपिट्सच्या माध्यमातून पण आपण करू शकतो. हायब्रिड नेपियरचं चारा किंवा ज्वारी आणि मका यापासून उत्तम प्रकारे आपण सायलेज बनवू शकतो. महाराष्ट्र शासनाची पशुसंवर्धन विभागाची एक सायलेज मेकिंगचं एक योजना आहे. त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दारात सायलेज बॅग आपण देतो आणि त्यांना त्यांच्या शेतावर केलेल्या चाऱ्यापासून ते सायलेज आपलं निर्मिती करू शकतात आणि त्याच्यासाठी आपण अनुदानाचं पण देतो आहे. त्यांना 50% अनुदान आपण त्याच्यामध्ये देतो. 6,000 रुपयाच्या बॅग होतात 10, त्याच्यापैकी आम्ही त्यांना 3600 रुपयाचं अनुदान पण पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येते. तर सायलेज साधारणतः हे जे करायचं असते हे सायलेज आपण सिरियल्स ज्याला आपण तृणधान्य पासून जो चारा तयार होतो त्याच्यामध्ये मका येतो, ज्वारी येते आणि हायब्रिड नेपियर येते, बाजरा येतो. तर अशा प्रकारच्या चाऱ्याच्या वाणांपासून आपल्याला सायलेज तयार करता येतं. त्यानंतर चारा जेव्हा आपण पेरणी करतो तर मक्याचं पीठ साधारणतः 60 दिवसात आपल्याला तयार होते. तर तो जेव्हा तुऱ्यावर असतो आणि अर्धवट दाणे भरलेले असतात, दुधाळ दाणे असतात, अशा पद्धतीमध्ये चाऱ्याची ती कापणी करायची असते. चारा पूर्ण वाळू द्यायचा नसतो. ज्वारीचंही कणसे पडण्याच्या बेतात आले की ते ज्वारीचं पीक कापायचं आणि त्याची कुटी बारीक कुटी करायची आणि ती कुटी बॅगमध्ये किंवा सायलोपीटमध्ये दाबून भरायची की ज्याच्यामध्ये काहीही हवेचं प्रमाण शिल्लक राहिलं नाही पाहिजे. इतकी पॅक त्याला करायचं की आपण त्याच्यामध्ये आपल्या पायाने दाबू शकतो किंवा मोठ्या प्रमाणात असेल तर ट्रॅक्टर पण त्याच्यावर आपण फिरवू शकतो. आणि लहान बॅगमध्ये तर आपल्याला हातानंच किंवा धुम्मस करून आपण त्याला पॅक करायची, हवा एकदम काढून टाकायची. हवा बंद केलं की त्याच्यामध्ये फर्मेंटेशनचं प्रमाण चांगलं होते आणि बुरशी चढत नाही. त्याच्यामध्ये आपण वेगळे कल्चर पण टाकू शकतो. त्याच्यामध्ये दही किंवा काही आपल्याला T9 सारखे कल्चर्स येतात तर ते कल्चर सायलेज मेकिंग कल्चर आपण टाकतो. त्याच्यामुळे जास्त लवकर त्याचं फर्मेंटेशन होते आणि फर्मेंटेशन कारण त्याच्यामध्ये या सिरियल्समध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असल्याकारणानं त्याचं रूपांतर साखरेत होते आणि ॲसिटिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड वगैरे हे प्रकारचे ॲसिड त्याच्यात तयार होतात आणि हे फार जनावरांना त्याच्या डायजेशनमध्ये मदत करतात आणि कार्बोहायड्रेटचं रूपांतर डायरेक्ट शुगरमध्ये होते आणि शुगरचं रूपांतर आपल्याला दुधामध्ये लॅक्टोज फॉर्मेशन होते आणि शुगर दिल्यामुळे जनावरांचं आरोग्य पण चांगलं राहते. आणि असा चारा, पौष्टिक चारा, सकस चारा हे फार आज काळाची गरज आहे. कारण आपल्याकडे आज जनावरांच्या चाऱ्याचं जर प्रमाण पाहिलं तर नुसतं सोयाबीनचं कुटार किंवा तुरीचं कुटार हाच चारा उरलेला आहे आणि ज्वारी, मका, बाजरी हे पिकं पद्धती बदल झाल्यामुळे आपल्याला चाऱ्याची निर्मिती करणं फार आवश्यक आहे. म्हणून असा सकस चारा साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून जनावरांचं दुग्ध उत्पादन वाढवणे हा एक चांगली गोष्ट आहे. आपल्या शासनामार्फत मदर डेअरी आपल्या विदर्भात काम करते आणि मदर डेअरीमार्फत दुधाचं उत्पादन
दुधाला मार्केटिंग आलं आणि म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, दुग्ध व्यवसाय हा याच्यासाठी फार एक मैलाचा दगड स्थापित होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नात भर पडू शकते. तर ही अशी एक योजना आहे सायलेज मेकिंगची, तर त्यांनी शेतकऱ्यांनी पण याचा फायदा घ्यावा. आम्ही गोकुलम गोरक्षण संस्थेवर असं प्रात्यक्षिक इथं केलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी ते पाहू शकतात, इथे येऊ शकतात. शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इथं एक निर्मिती केलेली आहे आणि त्यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या प्रॅक्टिकलसह इथं प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध करून देतो. चाऱ्याच्या नवीन नवीन जाती इथे लावलेल्या आहेत, त्या त्यांना पाहता येतात. तसंच आम्ही या गोकुलम गोरक्षण संस्थेवर जनावरांची आरोग्याची जी तपासणी असते ती नियमित केल्या जाते. त्यांच्या TB आहे का, त्यांना JD आहे का, जॉईंट डिसीज, ट्युबरक्युलोसिस अशा रोगांच्या चाचण्या केल्या जातात. ब्रुसेलोसिस रोगाची सुद्धा चाचणी केल्या जाते. त्यानंतर त्यांचा मास्टायटिस हा एक दुग्ध व्यवसायामध्ये नेहमीच आपल्याला तोटा देणारा आजार आहे. तर त्या मास्टायटिसची सबक्लिनिकल मास्टायटिसची टेस्ट करून आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केल्यानंतर त्या जनावरांना नेमकं कोणतं औषध दिलं गेलं पाहिजे याची आपण इथं नियमित चर्चा करतो. आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट याच्यासाठी आहे की नेमकं कुठलं औषध त्याला लागते हे आपल्याला माहीत पडते आणि म्हणून त्या जनावरांचं दुग्ध उत्पादन जर कमी झालं तर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून मास्टायटिसमुळे कुठला आजार आहे त्याला उपचार करता येतो. हिरव्या चाऱ्यावर पण विविध प्रकारचे प्रयोग केले जातात. साधारणतः आपण हे पाहता हा धारवाड नॅपियर नावाचा एक साधारणतः चाऱ्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर जे पारंपरिक चाऱ्याचे पिके असेल त्यामध्ये मग ज्वारी असेल, बाजरा असेल, मका असेल अशा सगळ्या प्रकारच्या पिकांचा, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ज्या नवीन नवीन व्हेरायट्या निघतात त्या सगळ्या व्हेरायट्यांची लागवड आपण गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये करत असतो. इथे जे विविध प्रकारचे पशुपालक येतात त्या पशुपालकांना वर्षभर आपल्या पशुला चारा कसा उपलब्ध करून देता येईल त्याबद्दलचं प्रशिक्षण देण्यात येतो. आणि आपल्या गोकुलममध्ये पण या जवळपास 30 एकराच्या सगळ्या शेतामध्ये आपण अशा प्रकारे चाऱ्याची लागवड आपण करतो. आणि इथं जे येणारे सगळे गोवंश आहे त्या गोवंशाला वर्षभर हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल याचं साधारणतः एक नियोजन आम्ही गोकुलमच्या माध्यमातून साधारणतः करत असतो. त्याचबरोबर येणाऱ्या शेतकऱ्यांना पण अशा प्रकारचं प्रात्यक्षिकच्या स्वरूपामध्ये सगळ्या प्रकारचं प्लॅन्टेशन पण आपण करण्यात येतं. गोकुलममध्ये ज्या भाकड गोवंश आहे मग ते वृद्ध असेल, अपंग असेल, म्हातारं असेल या सगळ्यांच्या गोबर गोमूत्रापासून साधारणतः प्रोडक्ट तयार करते. यामधलं एक महत्त्वाचं जे प्रोडक्ट आहे ते गांडूळ खत आहेत. साधारणतः गांडूळ खत जे कोठ्यामधलं खत असते त्या खताला साधारणतः 2 ते 3 महिने आम्ही गांडूळ टाकून त्यामध्ये प्रोसेसिंग केलं जाते. ते प्रोसेसिंग करून त्यानंतर या मशीनमध्ये ते आणलं जाते आणि मशीनमध्ये आणून जवळपास ही मशीन आम्ही तयार केलेली आहे. इथं ते मटेरियल टाकण्यात येते आणि मग टाकल्यानंतर यामध्ये ते गांडूळ खत तयार होते. त्यामधलं जे गांडूळ असेल, गोटे असेल, रॉ मटेरियल बाहेर पडते आणि त्याचबरोबर तो चांगला जो माल आहे तो चांगला माल याच्यामध्ये साधारणतः तयार होतं. अशा प्रकारे गाईच्या शेणाचा योग्य प्रकारे उपयोग जर सगळ्या गोशाळांनी केला त्यांना चांगल्या प्रकारचे उत्तम सोर्स इन्कमचा सोर्स तयार होऊ शकते. साधारणतः जे आज आपण पाहतो की बुवा गांडूळ खताला खूप मागणी आहे अशा प्रकारचे उत्तम खत त्यामध्ये तयार होतात. यामध्ये गांडुळाचे मग छोटे छोटे अंडे असतील शेतामध्ये गेल्यानंतर त्याच्या शेतामध्ये पण मोठ्या प्रमाणावर गांडूळ आपल्या याच्यामध्ये तयार होतात. त्याचबरोबर शहरी भागामध्ये आज नर्सरी असेल, घरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर याची मागणी येत आहे आणि मागणी आल्यानंतर आज बोथरा नर्सरीच्या माध्यमातून आम्ही साधारणतः गांडूळ खताची मोठ्या प्रमाणावर इथं विक्री करतो आणि एक गोकुलमला उत्तम सोर्स या गांडूळ खताच्या माध्यमातून आम्ही मिळवून देत आहे. गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये ज्या भाकड गोवंश असते, म्हातारा असेल, वृद्ध असेल याच्या शेणापासून साधारणतः विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार करण्यात येतात. साधारणतः आपण आता पाहता की गाईच्या आणि बैलांच्या शेणापासून साधारणतः धूपकांड्या इथं तयार केल्या जातात. ते गाईचं शेण आपण घेतो आणि त्या शेणामध्ये ऊद असेल, राळ असेल, चंदन पावडर असेल, त्याचबरोबर कापूर आहे, त्याचबरोबर तांदूळ आहे आणि तूप आहे. या सगळ्यांचं मिश्रण या शेणामध्ये करण्यात येते आणि त्यापासून अशा प्रकारच्या धूपकांड्या
या साध्या पाईपच्या तुकड्यामध्ये टाकून तयार करण्यात येतात. साधारणतः कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता या प्रकारचं हे प्रोडक्शन इकडे तयार करण्यात येते. आणि हे केल्यानंतर याप्रमाणे ह्या साधारणतः धूपकांड्या तयार करण्यात येतात. त्याची याप्रमाणे पॅकिंग करून त्याची विक्री साधारणतः इथं गोकुलममध्ये करण्यात येते. आणि आज जे आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे धूप घरामध्ये वापरायचे पण केमिकलयुक्त असतात. हे विदाऊट केमिकलचे धूप असतात. आणि याला जे तयार करणारं लेबर आहे ते लेबर आम्ही गावामधलंच केलेलं आहे. या गावातल्याच या सगळ्या नांदुरा गावातल्याच या बाया आहेत आणि यांनी स्वतः हे सगळं स्किल इथे संपादन केलेलं आहे. आणि कोणत्या प्रकारची मशिनरी करता आम्ही याप्रमाणे साधारणतः हे धूपकांडीचं इथं उत्पादन करत असतो. गोकुलममधलं हे गोमूत्र अर्क तयार करण्याचं विभाग आहे. यामध्ये साधारणतः ज्या गायी निरोगी आहेत, जंगलामध्ये चरायला जातात, अशा गायीचंच गोमूत्र याच्यामध्ये या यंत्रामध्ये घेण्यात येते. हे डिस्टिलेशन पॉट आहे. यामध्ये जवळपास 15 लिटर गोमूत्र घेतले जाते. त्यानंतर 100 डिग्रीपेक्षा जास्त तापमानामध्ये याचं बॉइलिंग केलं जाते. ते बॉइलिंग केल्यानंतर त्याची जी वाफ आहे त्या वाफ ही नळीमध्ये येते. आणि इथे 2 प्रकारच्या नळ्या आहेत. ही एक नळी आहे, ही एक थंड पाण्याची नळी इथं सोडला जाते, गरम पाण्याची नळी निघून जाते. आणि ते जे निघणारी वाफ आहे या गोमूत्राची, त्या वाफेचं इथं अर्क तयार होतो. आणि साधारणतः याप्रमाणे गोमूत्र अर्क हे अँटी कॅन्सर म्हणून उपयोगात आहेत. शरीरामधली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे. कॅन्सरवर उपयुक्त आहे, डायबिटीजवर उपयुक्त आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता साधारणतः या गोमूत्र अर्कामुळे येते. ही जी बॉटल आहे ही बॉटल साधारणतः 6 महिन्यापर्यंत आपण यात यूज करता. आज आपण पाहतो की शहरामध्ये आपण ताजं गोमूत्र घेऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्यावर हा उपयोग केलेला आहे. नागपूरच्या एका संस्थेनं गो विज्ञान अनुसंधान केंद्राने अमेरिका आणि चीनकडून या गोमूत्र अर्कावर पेटंट घेतलेलं आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये साधारणतः आपण गोमूत्र अर्क तयार करून ज्या निरोगी गायी आहेत त्या गायीच्या गोमूत्रापासून हा अर्क तयार करतो आणि त्या अर्काची साधारणतः इथे विक्री करण्यात येते. कोलममध्ये विविध प्रकारच्या खाद्यामध्ये एक लापसी नावाचा एक प्रकार आपण आहोत. साधारणतः राजस्थान आणि गुजरातमध्ये या प्रकारची लापसी मोठ्या प्रमाणात तिथल्या गोशाळामध्ये तयार करण्यात येतात. तिथलंच पॅटर्न तयार करून इव्हन तिथलेच ही कढाई असेल, झारा असेल, जी लापसी लागणं सगळ्या प्रकार साहित्य आपण राजस्थानहून साधारणतः मागून ही लापसी आपण तयार करतो. जे गोप्रेमी असतात, मग कोणाच्या वाढदिवसानिमित्त, कोणाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर लग्नाचा वाढदिवस असेल, अशा वेळेस किंवा स्मृतिप्रित्यर्थ इथं सगळ्या गायींना आपण लापसी उपलब्ध करून देतो. त्याची जी राशी असेल 7,001 रुपया इथं राशी देऊन लोक ही सगळी लापसी सगळ्या गायींना खाऊ घालतात. या लापसीमध्ये जवळपास आपण जे साहित्य घेतो त्या साहित्यामध्ये मक्याची चुरी असेल, तूर डाळीची चुरी असेल, त्याचबरोबर गूळ आहे, तिळाचं तेल आहे, अजवान आहे, मेथी आहे, अशा प्रकारचे सगळ्या साहित्याला एकत्र पाण्यामध्ये उकडून जवळपास शिऱ्यासारखं ही लापसी तयार करण्यात येतात. आणि ही लापसी जेव्हा या गोकुलमध्ये तयार होते सगळ्या गायी इकडे पाहतात. आणि जे सगळ्या प्रकारचे कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, प्रोटीन जे पारंपरिक पद्धतीनं गायींना खाऊ घालण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा होती, तीच परंपरा या लापसीच्या माध्यमातून गोकुलम गौरक्षण संस्था इथं राबवित आहे.